राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची आज देवगिरीवर बैठक झाली। भोंदूबाबा अशोक खरात आणि या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना घेण्यात आलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर आजची महत्त्वाची बैठक आहे। संध्याकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडणार आहे। तर पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी। दरवाजा लागल्यानं माझ्या बोटाला दुखापत झाली असं सुनील तटकरेंनी सांगितलंय। तर बोटाला जखम झाल्यावर टाके लागले असं सुद्धा तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं। बोटाच्या जखमेचा कोणी कुठं अर्थ लावत असेल तर ते दुर्दैव आहे। चाकणकरांसंदर्भातील निर्णय पक्षाच्या बैठकीत झाल्याचं तटकरेंनी म्हटलेलं आहे। ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत। ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे। त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलं तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले। मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केलं की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले। त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला। त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली। तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले। ते नंतर मी दिल्लीत आलो तर त्यावेळेला सुद्धा होतं। आपण जर का माझ्या दिल्लीमध्ये आल्यानंतर बघितलं असेल ते होतं। आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू। केली मी, गुन्हे दाखल केलेत। तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे प्रदेशाध्यक्ष आहात। तुमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत सध्या प्रदेशाध्यक्ष महिला, त्यांनी एका बुवाच्या डोक्यावरती छत्री टाकलेले फोटो समोर आलेले आहेत। त्यांच्या राजीनाम्याची मागणी समोर येत आहे, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? त्याबद्दलचा निर्णय पक्षाच्या कोर कमिटीमध्ये नक्की त्या ठिकाणी होईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली। एकूण काय तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय, आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते। सगळेच किती योगायोग आहेत, कमाल आहे। महायुतीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरूच आहे। सातारा वादावर मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांची देखील उपस्थिती या बैठकीत होती। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। सातारा जिल्हा परिषदेमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली। काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं कळतंय।